अमरावती शहरात महानगरपालिकेची थकबाकीदारांवर मोठी कारवाई सुरू असून लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी असल्यामुळे विविध झोनमध्ये मालमत्ता जप्त करून सील करण्यात येत आहे। विशेष म्हणजे झोन क्रमांक 5 मधील तब्बल 9 लाखांची थकबाकी वसूल करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे। या संपूर्ण कार्यवाहीचा सविस्तर आढावा पाहूया। अमरावती महानगरपालिकेने शहरभर थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून विविध झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर जप्ती आणि सीलिंगची कारवाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर झोन क्रमांक 5 अंतर्गत वार्ड E4 मधील एका मालमत्तेवर 9,31,739 रुपये इतकी थकबाकी असल्यामुळे ती मालमत्ता सील करण्यात आली होती। मात्र आजच्या घडीला संबंधित मालकाकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे। दरम्यान झोन क्रमांक 1 अंतर्गत वलगाव रोड नवसारी परिसरातही महानगरपालिकेने मोठी कारवाई करत मोहम्मद शकील यांच्या मालमत्तेवर 1,93,813 रुपये थकबाकीमुळे जप्ती व सीलिंग केली। याशिवाय सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार विलासनगरातील दुकानांवरही थकबाकीमुळे कारवाई करण्यात आली। बडनेरा झोन क्रमांक 4 मध्येही कर वसुलीची मोहीम जोरात सुरू असून सातुर्णा आणि भिवापूरकर लेआउट मधील अनेक मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये थकबाकीदारांनी अंशतः रक्कम भरून सहकार्यही केले आहे। राजापेठ झोन क्रमांक 2 मध्येही केके ट्रेडिंग कंपनी आणि राका कन्स्ट्रक्शन्स यांसारख्या व्यावसायिक मालमत्तांवर लाखोंची थकबाकी असल्याने त्यांना सील करण्यात आले। महानगरपालिकेचे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत की शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे। म्हणूनच कर न भरणाऱ्या नागरिकांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई सुरू राहणार आहे। या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेक जण आता थकबाकी भरण्यास पुढे येत आहेत। तर अमरावती महानगरपालिकेची ही धडक मोहीम पुढील काळातही सुरूच राहणार असून कर न भरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे। नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून अशा कारवाईपासून स्वतःचा बचाव करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।